शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आज उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी संजय देशमुख यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आपल्यासोबत आहेत आज सकाळीच महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या गटाकडून आपली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। काय नेमकी आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, मी सर्वप्रथम महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळीचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। खासदार शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, आमच्या नेत्या सोनिया गांधी आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि सर्व नेते मंडळींनी आणि आमच्या सर्व शिवसैनिक बांधवांनी, सर्व जिल्हा प्रमुखांनी माझी नावाची त्या ठिकाणी शिफारस केली, त्यांचंसुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि ही माझी उमेदवारी ही सर्वसामान्य शिवसैनिकाची उमेदवारी या ठिकाणी आहे, सर्वसामान्य जनतेची उमेदवारी आहे। निश्चितच मोठा उत्साह या भागामध्ये, मी सकाळपासून मला अनेक फोन आले, अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या, मी त्यांच्या शुभेच्छासुद्धा स्वीकारल्या आणि निश्चितपणे हे जी काही संधी मला या ठिकाणी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचं काम मी या ठिकाणी निश्चित प्रकारे करेल। एकीकडे शिंदे गटाकडून उमेदवारी अजून जाहीर व्हायची आहे, संजय राठोड किंवा भावनाताई, दोनपैकी कोणी आपल्या विरोधात राहिलं तर काय नेमकी लढत कशा पद्धतीनं आपलं आव्हान आहे स्वीकार? नाही, या दोघांबद्दलसुद्धा जी काही गद्दारी यांनी केलेली आहे त्याच्यामुळे प्रचंड रोष सर्वसामान्य जनतेमध्ये आहे। हे दिग्गज अनेक पत्रकार मंडळी मला म्हणतात की हे दिग्गज लोक तुमच्या विरोधात आहे। हे दिग्गज लोक फक्त ठाकरे घराण्याचं नाव आणि शिवसेना नावाचे 4 शब्द जे होते त्याच्यामुळे हे दिग्गज होते। आज त्यांच्या मागून ते सर्व निघून गेलेलं आहे। गद्दारीचा ठपका त्यांच्यावर झालेला असल्यामुळं मला काही वाटत नाही अशी काही लढत फार काही देतील म्हणून। निश्चितच लढत नाहीच आणि जे उमेदवार समोर राहतील त्यांच्यासमोर आव्हान स्वीकारून समोर जाऊ असं प्रतिक्रिया संजय देशमुख यांनी दिली। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।